चला सुरेश दादा यांना विनंती असेल प्रमोद दादा दोरे यांना विनंती असेल की दादा आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा किताब खरं तर फलंदाज समीरला द्यायचा आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली, तब्बल 61 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. नॉट आउट या ठिकाणी बॅटिंग केली जाते आणि सामना मात्र आपल्या बाजूनं या ठिकाणी पाहिलं तर समीरनं झुकवला. अभिनंदन समीर, संपूर्ण टीमचं कौतुक. प्रमोद दादा यांच्या शुभ हस्ते सामनावीरचा किताब दिला जातोय. थोडीशी आपण समीर सोबत चर्चा करू. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. आपलं मनपूर्वक स्वागत. समीर, सर्वात प्रथम अभिनंदन. कसं वाटलं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना? तब्बल 82 धावसंख्येचं टार्गेट होतं, मनामध्ये दबाव होता का? नाही, दबाव बिबाव काय नाही. मी अगोदरच दानेशला सांगितलेलं का रन बिन काय डोक्यात धरू नको, एवढं मारायचं आहेत तेवढं मारायचं आहेत. तुझी तू बॅटिंग दाखव, माझी मी बॅटिंग दाखवतो, रन बिन तू डोक्यात धरू नको. त्याच्यामुळं ते चेस झालं, नाही त्यानं पेशर घेऊन नसतं चेस झालं. बरोबर बरोबर. अप्रतिम बॅटिंग, पुन्हा एकदा अभिनंदन. पुढील मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. अगदी समीर अप्रतिम बॅटिंगचा नॉक दाखवलाय पुन्हा एकदा. नक्कीच खरं तर आमचे डिके सर आहेत, त्यांचे मेवणे आहेत. पुन्हा एकदा समीर अभिनंदन. जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने. तिथे सामना पाहायला मिळेल. एका बाजूला सोनू 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री खेरमाता 11. जाऊया पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक दुसरी पाहायला मिळेल. खरं तर पहिल्या दिवसातील जे पेंडिंग सामने आहेत ते कंप्लीट केले जात आहेत. पहिला सामना प्रतिम पाहायला मिळाला. पहिल्याच मॅचमध्ये डबल 82 धावा चेस केल्या गेल्या. पुन्हा एकदा अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम अर्जुन रामदास 11 संघ. गेम ऑन. पहिला षटक, गोलंदाज जय. पहिलाच बॉल अवे फ्रॉम दी बॉडी. अगदी फलंदाज नरेश यांच्यापासून दूर हा चेंडू ठेवला गेला आणि या चेंडूवरती पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अर्थातच डॉट बॉल. या ओव्हरची सुरुवात शून्यापासून केली जाते. ते शून्यापासून विश्व निर्माण केले जाते. आताचा हा चेंडू गुडलेस स्पॉट तोडत होता. खरं तर टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला, कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील कोणत्याही प्रकारचा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. मॅच क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा सामना सोनू 11 अगेन्स्ट श्री खेरमाता प्रसन्न 11. इथे हा चेंडू पाहायला मिळेल. यस, मयूर सरांचा इशारा येतोय की इथे हा चेंडू खरं तर व्हाईट बॉल आहे. इट इज अ व्हाईट बॉल. बॅटिंग करत असताना टीम श्री खेरमाता प्रसन्न 11 संघाला आपण पाहतोय आणि ही पहिली धाव मात्र अव्हांतरच्या मदतीने पाहायला मिळते. धावांचा श्री गणेशा इथे केला जातोय. पुलर लेंथ त्याच्यावरती मात्र बिग हिट केला जातोय. फटका प्रतिम पाहायला मिळतोय आणि पहिलाच हा बिग हिट फलंदाज नरेशच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. अगदी सुरुवातीला पाहिले तर दोनही चेंडू हे निर्धाव होते, परंतु त्या निर्धाव चेंडूंचा उत्तर, त्या चेंडूंचा मात्र उत्तर षटकाराने दिलं जाते. बॅटिंग करत असताना नरेश यांच्या बॅटमधून वन्स अगेन फुल टॉस. इथे फक्त दिशा दिली, बॉलला स्क्वेअर लेग मध्ये पाठवलंय. अगदी उंची तर गाठली गेली आहे, परंतु अंतर व्यवस्थित गाठता आलं नाहीये. परंतु इथून मिस फिल्डिंग पाहायला मिळते. परंतु मिस फिल्डिंग झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जिथे सिंगल तिथे 2 पाहायला मिळालं, परंतु 2चं रूपांतर 3 मध्ये केलं गेलं. तब्बल 3 धाबा इथनं
कंप्लीट केल्या जात आहेत. तीनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 10 या धावसंख्येवरती. इथून बॅटची एज जरूर होती, परंतु कठीण ही कॅच होती. यष्टांच्या मागे चांगले प्रयत्न झाले, परंतु शेवटच्या मोमेंटला इथे कोणत्याही प्रकारचा बॉल गॅदर झाला नाहीये. परंतु इथून हा आणखीन एक निर्धाव चेंडू. सध्या तरी गोलंदाजी करत असताना जय गोलंदाजी करत असताना चांगली सुरुवात करतोय. शेवटचा बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची एज, बॉल चाललाय फायनल क्षेत्रात. अगदी 30 सर्कलच्या खेळाडूला बीट करून अगदी डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, परंतु तदनंतर 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री खेर माता प्रसन्न 11 संघाची धावा संख्या बिनबाद 12 धावा. यस, गेम ऑन. षटक क्रमांक दुसरं. ऋतिकला पाहतोय. पहिलाच बॉल अगदी शरीरावरती होता. अगदी फलंदाज आपण पाहिले तर रामदास अगदी नरेश होते. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. प्रत्येक गोलंदाजांना आपण पाहिले तर आपल्या ओव्हरची सुरुवात ही डॉट बॉलने केलेली आहे. इथे फटका फसलाय. जेलची संधी, दूरवरचं अंतर गाठलं गेलंय, परंतु शेवटच्या मुवमेंटला इथून पाहिलं तर कॅच ड्रॉप केली जाते. इथे देखील हा सामना मात्र दोनही संघांसाठी महत्वपूर्ण राहील. ओव्हर पेज बॉल. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथून हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवण्याचं काम गोलंदाज कृतिक करत असताना सरळ चेंडू ऑन साइडला आपण पाहतोय. फ्लिक केलाय. अप्रतिम स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ, बाउंड्रीच्या बाहेर. अंपायर्स कॉल षटकार. षटकार पाहायला मिळतोय. अगदी हा पहिला बिगिट फलंदाजी करत असताना अगदी दुसरा षटकार पाहायला मिळतोय नरेशच्या बॅट मधून, परंतु इथे देखील क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या खेळाडूचा कौतुक. अगदी बॉल स्टॉप केला जातोय. जवळ इथे पाहिलं तर 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. वेगवान फटका होता, परंतु या वेगवान फटक्यावरती बॉलला अडवलं गेलं. इथून या चेंडूवरती सिंगलच्या मदतीने 21 रन्स, 21 धावा आहेत. शेवटचा बॉल. फुल लेंथ ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. यस, प्लम्प होत आहेत फलंदाज. जोरदार अपील, आणि अपीलला इथून आपण पाहिलं तर पंचाने देखील उचलून धरलाय. LBWच्या माध्यमातून इथून केला जातोय हा पहिला शिकार, पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम श्री खेर माता प्रसन्न 11 संघाला. फलंदाज नरेश.
थँक्यू सो मच. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धाबा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 12 धावा, परंतु दुसऱ्याच ओव्हरमध्ये 9 धावा. अगदी गोलंदाजी करत असताना ऋतिक आणि ऋतिकने केलेला कमबॅक. शेवटला जाता जाता मात्र विकेट देखील त्यानं आपल्या नावावरती केलाय. 21 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 30. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतील. जवळजवळ 4 खेळाडू मात्र 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आणि फिल्डिंग करत असताना सोनू 11 याही संघाला मात्र हॅलो यस गेम ऑन. हॅलो 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 यस गेम ऑन. इथून षटक क्रमांक 30. ओव्हरची सुरुवात इथून रुपेश यांच्या माध्यमातून केली जाते. चांगली सुरुवात झाली, परंतु मागील चेंडूवरती देखील कॅच ड्रॉप पाहायला मिळते. परंतु इथून पाहिलं तर सिंगलच्या मदतीने 22 धाबा. अगदी सोनू 11 टीम याही टीमला मात्र 2 धाबा संख्येची पॅनल्टी मात्र देण्यात येते, कारण की याही टीमकडे खेळाडू कमी असल्या कारणानं मात्र 2 धाबा संख्येची पॅनल्टी. येस गेम ऑन. जेव्हा 5 षटकं कंप्लीट होतील तेव्हा हे 2 धाबा मात्र ॲड केल्या जातील. याची नोंद श्री खेरमाता 11 संघाने घ्यायची आहे. इथे हा चेंडू पाहायला मिळेल. अगदी असं वाटलं होतं की हा चेंडू बाहेर ट्रॅव्हल होईल, परंतु शेवटच्या मुमेंटला टप्पा पडल्यानंतर आतमध्ये मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी गोलंदाजी करत असताना रुपेश याच्या माध्यमातून डॉट बॉल. गुडलेन स्पॉटचा बॉल खेचून मारलाय. सरळ रेषेमध्ये आपण पाहतोय तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी राम होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 23 वरती पाहायला मिळते. सध्या तरी आपण पाहतोय सिंगल डबलच्या जोरावरती धाबा संख्या पुढे नेण्याचं काम हे दोन्हीही फलंदाज करत असताना सध्या तरी नरेश त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे. इथे फुलरलेनचा चेंडू होता. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. सध्या तरी गतीमध्ये परिवर्तन केले जात आहेत. फसवे चेंडू फेकले जात आहेत आणि अगदी कंट्रोल गोलंदाजी करत असताना रुपेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी या 3ऱ्या षटकामध्ये विचार केला ना तर आतापर्यंत 5 बॉल फेकले गेले, फक्त 2च धाबा खर्च केल्यात, म्हणजे चांगली कामगिरी पाहायला मिळते. इथे इथे देखील हा चेंडू अप्रतिम आहे. सातत्याने आपण पाहतोय स्पिनचा मारा केला जातोय. इथे आपण पाहिला तर हा देखील डॉट बॉल. या षटकामध्ये गोलंदाज रुपेशचं कौतुक, कारण की गोलंदाजी करत असताना 3ऱ्या षटकामध्ये अवघ्या 2च धाबा मात्र त्याने खर्च केला. अप्रतिम गोलंदाजी. पाहता पाहता षटक क्रमांक 3 संपलंय. चला ड्रिंक्स ब्रेक होतोय. मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी घेऊन जायचं आहे. 3 ओव्हरचा खेळल्यानंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना श्री खेरमाता प्रसन्न 11 संघाची धावा संख्या 23 धाबा. हॅलो
पहा या मॅच वरती संपूर्ण डिफेंड आहे. अगदी जर का श्री खेर माता 11 जर का जिंकला तर नक्कीच टॉप 1 मध्ये जाईल. जर काही ते पराभूत झाला तर पाचही संघांना मात्र समान संधी असेल, म्हणजेच ते पाचही संघांचे सामने मात्र एक एक ओव्हरच्या खेळवले जातील. त्या सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. अगदी त्याचे लॉट्स कशाप्रमाणे असेल ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. परंतु या मॅचवरती पूर्णपणे डिफेंड आहे आणि इथून पाहिला तर धावचीत केलं जात आहे. एक सेट बॅटर होता आणि त्या सेट बॅटरला मात्र डगआउट मध्ये जाण्याचं काम इथे पूर्ण टीमने केले. अर्थातच सांघिक यश या ठिकाणी पाहायला मिळेल. चंद्रकांत बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो, थँक्यू सो मच. इट इज ए सर धावा किती या चेंडूवरती? एकच धावा आहे प्लस रनआउट. येस, 2 धावा असेल, माफी असावी. 2 धावा या ठिकाणी मिळतील. येस, 2 धावा कंप्लीट आहेत या ठिकाणी. तिसऱ्यासाठी रनआउट झालेले आहेत. 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल 25. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. फटक्यात ताकद कमी आहे, परंतु गॅप मध्ये बॉल असल्या कारणे बॉल सहजासहजी सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळेल. फलंदाज नरेश त्याच्या बॅट पाठवून अजूनही आक्रमण सुरू आहे. त्याच्या बॅट मधून चौकार. यस, 4 धावा इथनं मिळतील. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 33 जाऊन पोहोचले. सुरुवातीला धावा होत नव्हत्या, परंतु इथे धावा होत आहेत. सध्या तरी सेट बॅटर पूर्णपणे त्याला संधी दिली जाते आणि त्याच्याच बॅटमधून मात्र धावा पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फटका खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल जाईल सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नरेश त्याच्या बॅटमधून आणखीन एक धमाका षटकार. थँक्यू सो मच. इट इज ए सध्या तरी एका हाती किल्ला मैदानाच्या आतमध्ये लढवला जातोय नरेशांच्या माध्यमातून. नरेशांचा विचार केला तर अप्रतिम बॅटिंग. इथे देखील फटका अप्रतिम. यस, पंचांचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळेल. 4 धावा प्लस 9 बॉल आहे आणि 9 बॉल वर झालेला हा चौकार म्हणजे पुन्हा एकदा नशिबाचा पंजा आता बॅटिंग करत असताना श्री खेरमाता प्रसन्न 11 या संघासाठी ओपन होते. अर्थात 5 धावा मिळतील. थँक्यू सो मच. नो बॉल म्हणजे आता फ्री हिटचा हा चेंडू पुन्हा एकदा यस वन्स अगेन खोदून काढलाय. फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलला पाठवलाय मिनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सीमाच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याही मॅच मध्ये अर्धशतक, परंतु दुसऱ्याही मॅच मध्ये अर्धशतक होईल का? वैयक्तिक 43 धावा संख्येवरती खेळतोय. हा देखील फटका प्रतिम. जिथे मारेल तिथे धावा आणि बॉल पुन्हा एकदा गॅप मधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नरेशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. चौकारच्या मदतीने टीमची टोटल
54 धावा. थँक्यू सो मच. अगदी सकाळच्या सत्रामध्ये धावा बनल्या जात आहेत. अगदी इथून उत्तम जर पाहिलं तर इथून प्रत्येक संघाला संधी आहे आणि प्रत्येक संघ मात्र त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक जण इथून 100% प्रयत्न करतोय आपल्या टीमसाठी. मात्र प्रत्येक खेळाडू मात्र चांगलीच इनिंग साकारतोय आतापर्यंत. पाहिलं तर इथून नरेशने देखील चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. वैयक्तिक 47 या धावसंख्येवरती खेळतोय. इथे नरेश आजच्या दिवसात पुन्हा एकदा अर्धशतक दाखवेल का? इथे फुलर लेनचा चेंडू कवसला पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे चांगली फिटिंग पाहायला मिळते. रिले थ्रो, परंतु तदनंतर बॉलला उचल फेक. पाहिलं तरी आहे चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 56 धावा. याही मॅच मध्ये चांगली धावा संख्या पाहायला मिळते. ऑन साइडला चेंडू टर्न केला. तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. पाहिलं तर एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 57 धावा. सध्या तरी नरेश 19 चेंडूंचा सामना केला आणि 47 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्या. परंतु इथून अर्धशतकीय खेळी होईल का ते देखील पाहायला मिळेल. येस, व्हाईट बॉल आहे. 58 धावा. ऑन साइडला खेचून मारलाय बॅटच्या स्लॉट मध्ये. इथे देखील अप्रतिम षटकार आणि या षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 50 धावा, अर्धा 53 धावा. एकदा बॅट मात्र उंचवायची आहे आणि प्रेक्षकांना विनंती असेल टाळ्या मात्र होऊन जाऊ द्यात. अप्रतिम बॅटिंग. आज प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करतोय. कारण की सिद्ध करण्याचं कारण देखील तेच आहे. सह्याद्री प्रीमियर लीग सर्वात मोठी ही स्पर्धा या विभागातील. वन्स अगेन खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे टप्पा पडल्यानंतर अगदी वळण देण्याचं काम गोलंदाजाच्या वतीने झालेलं आहे. अगदी रुपेशनं तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. परंतु या षटकामध्ये सध्या धावा येत आहेत. शॉर्ट प्लेन बॉल हुक केलाय. बॉलला पाठवलंय फायनल क्षेत्रात. खेळाडू उपस्थित. घडलंय काय? शेवटच्या मुवमेंटला झालेल्या या चुका, परंतु बॉल शेवटच्या मुवमेंटला तिथे यस कळवायचं आहे बॉल अडवलाय की काय. यस, 4 धावा आहेत. थँक्यू सो मच. अगदी या ठिकाणी डान्सर यांना देखील आपण पाहतोय. सध्या तरी अगदी काल देखील त्यांचा डान्स पाहायला मिळाला आणि आज देखील त्याच अंदाजामध्ये इथे आपण पाहतोय. फुलरलेनचा चेंडू त्याच्यावरती देखील हा धमाका पाहायला मिळतोय. आज नरेश जिथे मारेल तिथे धावा पाहायला मिळत आहेत. इथे देखील याही चेंडूवरती 4 धावा पाहायला मिळतील. आणि इथून पाहिलं तर षटक क्रमांक 5 संपलंय. पहिला सत्र इथे समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री खेर माता प्रसन्न 11 संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली ती 72, अर्थातच 72 धाबा. आणि या ठिकाणी नक्की अगदी सोनू 11 संघाला 2 धाबा संख्येची पॅनल्टी आहे. 72 + 2 अर्थातच 74 आणि 75 धाबा संख्येचा टार्गेट आहे. या ठिकाणी सोनू 11 या संघाला 30 बॉल आणि 75 धाबा संख्येची गरज आहे.
येस, थँक्यू सो मच. चला लगेच डगआउटमधून सलामी जोडी पाठवायची आहे. 75 धाबा संख्येचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉल 75 ची गरज. हॅलो. अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक संघाने एक एक रुपये दिलेला आहे. एक बीमर आणि एक रनआउटसाठी. परंतु पंचांना अनुमती आहे. पंच कोणत्याही गोष्टींसाठी ते रिव्ह्यू घेऊ शकतात. जर का पंचांच्या मनामध्ये डाऊट असेल तर ते डाऊट क्लिअर करू शकतात तिसऱ्या पंचांच्या मदतीनं. आणि पंचांना मात्र अनुमती आहे ते कोणत्याही सिच्युएशनमध्ये रिव्ह्यू घेऊ शकतात. येस, गेम ऑन. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 72 बनल्या गेल्या. त्यामध्ये पॅनल्टीच्या 2 तब्बल 74 आणि 75 धावा संख्येचा टार्गेट आता या ठिकाणी पाहिलं तर सोनू 11 या संघाला मात्र देण्यात आलेला आहे. गेम ऑन. दोन्ही संघाला देऊयात पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी अर्थातच सह्याद्री प्रीमियर लीगसाठी देऊयात या दोन्ही संघांना खूप सारा शुभेच्छा. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा GD11 फॅमिली आयोजित सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे पहिलाच बॉल समोर होता, खोदून काढलाय. पहिल्याच बॉलवरती इथून ही धमाकेदार सुरुवात. फलंदाज जयच्या बॅटमधून खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. तब्बल 75 धाबा संख्येचा टार्गेट आणि तो टार्गेट चेस करायचा. इथे फटका फसलाय. झेलची संधी फाईन लेग क्षेत्रात. खेळाडू उपस्थित. फुलटॉस बॉल होता. फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल अगदी पाहिला तर स्टिकर वरती आणि तिथे पाहिलं तर कॅच पाहायला मिळाले फाईन लेग क्षेत्रात. अगदी दिनेश होते त्या ठिकाणी. चांगलं जजमेंट आणि इथून दुसऱ्याच बॉलवरती रिवेंज. दुसऱ्याच बॉलवरती केलाय कमबॅक. फलंदाज बाद. जय बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती दमदार फटका पाहायला मिळाला होता परंतु लगेचच कमबॅक. इथे अगदी हा चेंडू पाहिलं तर अवे फ्रॉम दी बॉडी बॅकफुटवरती येत असताना खेळण्याचा प्रयत्न. कव्वसमध्ये बॉल ढकलायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील डॉट बॉल. विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावला. इथे मात्र क्रॉस लाईन फटका खेळलाय फायनल क्षेत्रात. बॉलला पाठवलं. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये आणि बॉल स्क्वेअर लेग फायनल क्षेत्रात झालाय क्लिअर. अर्थातच चौकार. थँक्यू डिझाईन. अगदी प्रत्येक फलंदाज जेव्हा जेव्हा सफल होतो तेव्हा तेव्हा स्क्वेअर लेग, लॉंग लेग किंवा फाईन लेग या क्षेत्रामध्ये नेहमीच खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथून फाईन लेगच्या अगदी लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा एकवटल्या जात आहेत. चौकारच्या मदतीने 8 धावा. पुन्हा एकदा तशाच प्रकारे फटका. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केलाय परंतु आता इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले. तिथे बॉलला अडवलं गेलंय परंतु 2 धावा काही वाचवू शकत नाहीयेत. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. बॅटिंग करत असताना टीम सोनू 11 संघाला 2च्या मदतीने 10 धावा धावफलकावरती.
75 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि या 75चं टार्गेट तुम्हाला चेस करायचं असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. अर्थातच प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 15च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. यॉर्कलेन ऑन साईड आपण पाहतोय खोदून काढलाय, परंतु मिड ऑनला खेळाडू आहे. 30 या सर्कलमध्ये बॉल फील्डिंग केला जातोय, तिथे बॉल अडवला जातोय. या चेंडूवरती पाहिलं तर एक सिंगल पाहायला मिळेल. आतापर्यंत विचार केला तर षटक क्रमांक पहिल्या समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 75चा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धाबा या ठिकाणी बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं, इथे वेगवान फटका गॅपमध्ये बॉलला पाठवला. डीपमध्ये आपण पाहतोय खेळाडू तिथे उपस्थित आहेत, परंतु या चेंडूवरती सिंगल मिळेल. अगदी जिथे आपण पाहिलं तर 15चं रन रेट होतं ते आता झपाट्याने वाढत जातोय. आता मात्र 16च्या रिक्वायर्ड रन रेटने आता इथून धावा बनवाव्या लागतील. सिंगलच्या मदतीने 12 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही विचार केला तर 63 धावसंख्येचा पाठलाग इथून करायचा आहे. गुडलँड स्पॉटचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथून पाहिलं तर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल आला ना तर इथून सातत्याने दबाव देखील वाढेल, परंतु त्यानंतर रिक्वायर्ड रन रेट देखील झपाट्याने वाढताना पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, प्लेसमेंट अप्रतिम पाहायला मिळते. वेगवान फटका होता, त्यावरती हा प्लेसमेंटचा शॉट अगदी लॉंग ऑफ रिजनमध्ये चेंडूला पाठवलं, परंतु या चेंडूवरती सिंगल मिळेल. अगदी मिडल ऑफ द बॅट झाला होता, परंतु या चेंडूवरती सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 13 धाबा. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. त्याचं कारण गोलंदाजाकडे असलेला वेग. सध्या तरी वेगाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. गोलंदाजी करत असताना नरेश चांगली कामगिरी करतोय. मोठ्या फटक्यांपासून समोरच्या टीमला थांबवण्याचं काम, परंतु इथे स्लॉट मध्ये चेंडू होता. अगदी अप्रतिम स्ट्रोक, बॉलला पाठवलंय मिड विकेट क्षेत्रात, सीमाच्या बाहेर, षटकार. थँक्यू. अगदी बॅटिंग करत असताना प्रत्येक ओव्हरमध्ये एका दुसरा मोठा फटका येणं महत्वाचं राहील टीम सोनू 11 संघासाठी. पुन्हा एकदा क्रॉस लाईनला केलेला फटका, अगदी बॉलला पाठवलंय नो मॅन्स लँड मध्ये. अगदी गॅप मधून बॉल झालाय ट्रॅव्हल लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमाच्या बाहेर, 4 धाबा. येस, थँक्यू सो मच डीजे. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती आहेत. त्याच दरम्यान यश हंड्राडे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल की साहेब आपण या व्यासपीठावरती सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीने आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या 2 ओव्हरच्या खेळीनंतर टीमची टोटल 23 धाबा पाहायला मिळतील. आता इथून उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू सामना जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 52 धावा संख्येची गरज आहे. अगदी इथून या धावा बनल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. आता फलंदाजांना सातत्याने प्रयत्न करावे लागतील. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये चांगले चांगले फटके खेळावे लागतील. जेवढा तुम्ही प्राधान्य सिंगल डबलला देतात तेवढंच प्राधान्य मात्र चौकार षटकाराला आता इथून द्यावं लागेल. गेम ऑन. षटक क्रमांक 3, गोलंदाज मोहन.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज. इथून आपण पाहिला झेलची संधी, स्वतः गोलंदाज झेलच्या दिशेने आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कंप्लीट केला जातोय. इथून पाहिलं तर विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. अगदी आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आज खरं तर प्रेक्षकांसाठी एक प्रेक्षणीय सामना देखील पाहायला मिळेल. अर्थातच आदिवासी रायगड संघ त्यांच्या अगेन्स्ट आदिवासी ठाणे संघ. सातत्याने हे सामने आपण नेहमीच चांगल्या चांगल्या आयोजनामध्ये पाहतोय, परंतु इथे देखील तो सामना आयोजित केलाय. खरं तर आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. अगदी आज शेवट मात्र गोड करण्याचं काम आयोजकांच्या वतीने एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. खरं तर रायगड ठाणेचे जे आपले आदिवासी स्टार आहेत त्या खेळाडूंना मात्र या मैदानामध्ये खेळण्याची संधी आयोजकांनी दिलेली आहे. त्याच दरम्यान मंगेश दादा भोईर त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि मंगेश दादा भोईर यांना विनंती असेल की दादा या पण व्यासपीठावरती सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस गेम ऑन. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल. अगदी गोलंदाजी करत असताना मोहनने सध्या प्रभावी कामगिरी केलेली आहे, कारण की विकेट आल्यानंतर लगातार सातत्याने आपण पाहतोय डॉट बॉल फेकले जातात. प्रत्येक डॉट बॉल आल्यानंतर ना सोनू इलेव्हन संघावरती दबाव देखील वाढताना पाहायला मिळेल. ऑन साइडला खेचून मारलाय, फटका दमदार आहे. ज्या फटक्यांची नित्यांत गरज तो फटका मैदानाच्या आतमध्ये सागरच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. 6 धावा इथनं मिळाल्यात सौकाराच्या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळाली, परंतु इथून फटका फसलाय. पुन्हा एकदा जेलची संधी, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पाहायला मिळालाय. इथून नशीब बलवंत म्हणावं लागेल फलंदाजाला. त्या दरम्यान अगदी या ठिकाणी दादांचं आगमन, आपलं मनपूर्वक स्वागत. दोनच्या मदतीने टीमची टोटल 31 धावा पाहायला मिळतील. 31 धावा बनल्या गेल्यात, परंतु इथून आता सातत्याने चांगले चांगले फटके खेळावे लागतील. ऑन साइडला पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर अगदी डीप मध्ये चेंडू राहिलाय. अर्थातच सबमरीन डिलिव्हरी. पाहता पाहता षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. अर्थातच आता ड्रिंक्स ब्रेक आहे, त्याला मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी घेऊन जायचं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल 31 धावा. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ राहिला आहे आणि 12 चेंडूंमध्ये आता सामना जिंकण्यासाठी सोनू इलेव्हन संघाला तब्बल 44 धावासंख्येची गरज आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 22च्या सरासरीने धावा कोठ्याव्या लागतील. इथून या धावा देखील चेस होऊ शकतात. पहिल्या मॅच मध्ये डीके सर 82 धावा चेस झाल्या, परंतु या मॅच मध्ये या धावा चेस का होऊ शकत नाहीये. त्याच दरम्यान ग्रामस्थ मंडळ बोरिवली, रामाचीवाडी, कवटेवाडी, धारेवाडी, कशेळे आणि संपूर्ण कशेळे विभाग परिसर, अगदी त्या सर्वच परिसरातील जे आमचे कोणी ग्रामस्थ मंडळ असतील त्या सर्वच ग्रामस्थ मंडळांना विनंती असेल आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती. आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळांचं सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला गेम ऑन. आता उर्वरित त्या ठिकाणी 12 चेंडूंचा खेळ राहिलाय, परंतु आता इथून खरं तर मॅचला मजा येईल, कारण की 12 चेंडूंमध्ये 44 बनवायचे आहेत. धावा बनल्या जातील, त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. इथून आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला पाहिलं तर टॅप केला जातोय. तिथे पाहिलं तर या चेंडूवरती मिळेल ती एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 32 धावा. नरेश गेम ऑन. हॅलो 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 हॅलो
हॅलो. यस, या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं पतन करत तर प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आत, परंतु फटक्यात ताकद नव्हती आणि डीप मध्ये आपण पाहिलं तर कॅच जजमेंट पाहायला मिळालं. अगदी इथून श्री खेरमाता प्रसन्न 11 संघाला संधी आहे सामना जिंकला तर अगदी श्री खेरमाता 11 हा संघ टॉपला राहील. परंतु जर का इथे सोनू 11 संघ जर का जिंकला तर पाचही संघांना समान संधी राहील. इथे बॅटची एज. हॅलो. यस, इथे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने थ्रो फेकी केली जाते. इथून पाहिला तर या चेंडूवरती आणखीन एक धाव, परंतु आता ते इथून सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य द्यावं लागेल. परंतु इथून आता सातत्याने चौकार षटकार देखील खेळावं लागतील. सोनू 11 संघ सध्या तरी बॅकफुटवरती पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं देखील कठीण असतं. ऑन साइडला पूल केलाय, फटका इथे दमदार आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित. शेवटच्या मोमेंटला प्रयत्न चांगले झाले. यस, या ठिकाणी चौकार मिळेल. यस, 4 धावा मिळतील या ठिकाणी. सध्या तरी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना टीम सोनू 11 संघाच्या वतीने चौकाराच्या मदतीने 37 धावा आहेत. सामना जिंकण्यासाठी अजूनही 36 धावा संख्येची गरज. 8 बॉल 36 ची गरज. ऑन साइडला पुन्हा एकदा स्वीप केलाय, आडवा बॅटना पुन्हा एकदा वन्स अगेन बिग हिट पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर ऋतिकच्या बॅट मधून हा षटकार. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आहे ना तोपर्यंत मॅच ऑन आहे. षटकार ठोकल्यानंतर टीमची टोटल 43 धावा. आता उर्वरित 7 बॉल आहेत. 7 बॉल मध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. धावा केल्या जातील, मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतात मैदानाच्या आतमध्ये या धावा, परंतु मैदानाच्या आत सातत्याने प्रयत्न करावे लागतील. सध्या तरी प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते. जिद्द, चिकाटी, मेहनत सर्व काही दाखवत असताना फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर ऋतिक. शेवटचा बॉल, शॉर्ट ऑफ लेन बॉल. ऑन साइडला पाहिलं तर खेचलाय, गॅपमध्ये बॉल अडकला, तिथे खेळाडू उपस्थित आहेत, परंतु या चेंडूवरती मिळेल ती एकच धाव. आता या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 44 धावा. आता येणारे 6 बॉल 6 मध्ये करायचे आहेत तब्बल 31 धावा. म्हणजेच डीके सर 5 षटकार आणि 1 सिंगल देखील घ्यावे लागेल. समीकरण कठीण आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये कायही कठीण नसतं. अगदी जर का स्टार्टिंगला जिथून अटॅकिंग क्रिकेट खेळले तर धावा होऊ शकतात. त्याच दरम्यान सह्याद्री वॉरियर्स कर्णधार आणि त्यांच्या समवेत केलजी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ त्या टीमचे कर्णधार आणि अर्जुन रामदास 11 टीमचे कर्णधार, या तीनही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती लगेच यायचं आहे. चला, केजी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ, सह्याद्री वॉरियर्स टीमचे कर्णधार आणि त्यानंतर अर्जुन रामदास 11 टीम. चला, तीनही टीमचे कर्णधार आपण लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटचं अंतिम षटक आहे. समीकरण कठीण दिसत आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये काहीच कठीण नसतं. प्रयत्न करावे लागतील, जिद्द दाखवावे लागेल, प्रयत्न करावे लागतील. गेम ऑन. दिनेश 6 बॉल 31 ची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला आपण पाहतोय, स्वीप केलाय, ऑन द कार्पेटने बॉल डीप मध्ये जातोय, तिथे एकदा कंप्लीट. घडलं काय सोपा चेंडू होता, हातातून बॉल निसटला, बॉल मात्र जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस फिल्डिंगच्या माध्यमातून 4 धावा. थँक्यू. यस, या ठिकाणी पाहिलं तर 4 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आलाय, परंतु इथून देखील मॅच ऑन पाहायला मिळते. वन्स अगेन त्याच दिशेने हा फटका, परंतु या चेंडूवरती मिळेल ती फक्त 1 सिंगल. आता उर्वरित समीकरण येणारे 4 चेंडू आहेत. 4 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 26 धावा संख्येची गरज. त्याच दरम्यान सह्याद्री वॉरियर्स टीमचे संघ मालक दत्ताजी डोंगरे साहेब त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. साहेब वेलकम. नक्कीच त्यांच्याही टीमला आता संधी मिळालेली आहे.
आता मात्र मॅच इथे पाहिली तर हातातून निसटलेली आहे. टीम सोनू 11 या संघाच्या हातातून मॅच खरं तर निसटली आहे. जर का सामना जिंकला असता तर सोनू 11 टीमला देखील समान संधी मिळालेली असती. परंतु आता इथून पाहिलं तर हा सामना श्री खेर माता प्रसन्न 11 संघाने जिंकला तर अगदी टेबल टॉप करेल. रिव्हरचा फटका, इथून आणखीन एक डॉट बॉल. मॅचचं गणित आता पूर्णपणे स्पष्ट झालंय. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना टीम श्री खेर माता संघ या मॅच वरती सध्या तरी हवी ठरत असताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. क्रिकेटची औपचारिकता इथे पूर्ण केली जाते. 2 बॉल 25 धावा बनवायच्या आहेत. कठीण समीकरण आहे. समोर चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर वळण दिलं जातंय. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल. त्याच दरम्यान अंकुश निरगुडा सरांचं इथे आगमन झालंय. वेलकम सर, पुन्हा एकदा या स्पर्धेत जॉईन होत आहेत. पुन्हा एकदा त्यांचा आवाज पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, सन्मान दिला जात आहे. सामना जिंकला या ठिकाणी श्री खेर माता प्रसन्न 11 संघाने. अभिनंदन. टेबल टॉप वरती आहे तो म्हणजे श्री खेर माता प्रसन्न 11 संघ. आता या ठिकाणी उर्वरित 3 संघ आहेत. एका बाजूला सह्याद्री वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला अर्जुन रामदास 11 आणि त्यांच्याच अजून एक बाजूला आपण पाहिलं तर केजी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ आहे. 3 संघ आहेत या ठिकाणी. एक ओव्हरचे सामने पाहायला मिळतील. सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. 3 संघ आहेत, 2 मॅचेस होतील, एक ओव्हरचे सामने आहेत. पहा या ठिकाणी 3 चिठ्ठ्या बनवल्या जातील. पहिली चिठ्ठी